नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 24 सप्टेंबर सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर ओडिशाच्या किनारपट्टीच्या उत्तर भागांमध्ये कमदाबाचं क्षेत्र पाहायला मिळतंय आणि या कमदाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाने इकडे पूर्व भारतात पाऊस वाढलेला आहे आणि याचा प्रभाव हा आपल्या राज्याच्या विदर्भ विभागात सुद्धा आज पाहायला मिळेल. बाकी उत्तरेकडचे काही कोरडे वारे राज्याकडे वाहत आहेत आणि त्यामुळे आज थोडंसं वातावरण हळूहळू स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळतो आणि पावसाचा जोर थोडासा ओसरलेला दिसतोय. पण बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीच्या आसपास एक नवीन कमी क्षेत्र बनेल. हे पुढे तीव्रता याची वाढून हे डिप्रेशन बनेल आणि याचा प्रभाव जो असेल हे उत्तर पश्चिम दिशेने राज्याकडे येईल आणि याच्या प्रभावाने राज्यात पुन्हा एकदा अतिमुसळधार किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील. त्याबाबत आपण साप्ताहिक अंदाज कळवलेलाच आहे. तसेच आज खास मेंबरसाठी सुद्धा एक साप्ताहिक अंदाज येईल. त्यानंतर जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे ढगांची, तर अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत. बाकी राज्यात इतर ठिकाणी काही अंश जरी ढगाळ हवामान असलं तरी विशेष पावसाचे ढग राज्यात सध्या दिसत नाहीत. आणि जर आपण येत्या 24 तासातील पावसाचा अंदाज घेतला तर येत्या 24 तासामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, पूर्व चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस सरी बरसण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस सायंकाळी उशिरा किंवा रात्री पाहायला मिळण्याची शक्यता दिसते, रात्री ते पहाटेच्या दरम्यान. या व्यतिरिक्त अमरावती, अकोला, बुलढाणा क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस झाले तर होतील. विशेष मोठा पाऊस नाही आहे. किंवा राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा जर का स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडासा गडगडाट होऊ शकतो. अन्यथा राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही. कोकणातही विशेष पावसाची शक्यता नाही. सिंधुदुर्गाकडे किंवा गोव्याकडे हलक्याच्या सरी होतील. बाकी इतर ठिकाणी मध्य महाराष्ट्र पश्चिम भागातही विशेष पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही आहे. नंदुरबारकडे सुद्धा विशेष पावसाची शक्यता नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच एक पाऊल पुढे येऊन आपल्या आवडत्या चॅनलला आर्थिक मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या.